Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आज मोहिते पाटील जात्यामध्ये आहेत आणि बाकीचे सगळे सुपात आहेत. भाजपमध्ये येऊन उद्या एकेकाचा नंबर लागेल, याचा परिचारकांचा नंबर लागलेला आहे. जो जयकुमार गोरे सांगतात की आमच्या जिल्ह्यात एवढी ताकद वाढली, तेवढी ताकद वाढली, ही सूज आहे. मध्ये जरांगेंनी बार्शीमध्ये येऊन सभा घेतली आणि राऊत पराभूत होण्यास ते कारणीभूत ठरलं. त्याचीच बक्षिसी त्याचंच हे ते त्यांना दिलेलं आहे की काय. सोलापूर विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले. या निवडणुकीमध्ये बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि पंढरपूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख अशी जरी ही लढत असली तरी देखील पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील असाच हा सामना आहे. आणि यामध्ये एकीकडे संख्याबळ आहे तर एकीकडे रणनीती आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उमेदवारी देण्यापासून ते निकालापर्यंत काय काय वाटतंय आपल्यासोबत पंढरपूरचे जाणकार पत्रकार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय तुम्हाला वाटतं या निवडणुकीमध्ये उमेदवारीमध्ये परिचारकांचं नाव होतं, अचानक राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाली, या मुद्द्याबद्दल काय वाटतंय? सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला उमेदवारी देण्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती आणि या चर्चेतून प्रशांत परिचारक जे की विधान परिषदेचे माजी आमदार राहिलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या नावाची खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा होती आणि संपूर्ण जिल्ह्याला वाटत होतं की परिचारकांना या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळेल. परंतु परिचारकांना ऐन वेळेला डावलण्यात आलं. परिचारकासारख्या भाजपचं 10-15 वर्ष काम केलेल्या माणसाला डावलल्यामुळं त्यांचा नाही म्हणलं तरी त्यांचा जो मतदार आहे पंढरपुरातला, मग जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, हे सध्या नाराज आहेत. भले प्रशांत परिचारकांनी जरी सांगितलं की पक्षानं मला भरपूर दिलंय, मी पक्षाशी कुठल्याही प्रकारानं नाराज नाही, तरी देखील त्यांच्या समजुतीवरती कार्यकर्ते समाधानी राहतील असं तरी आजचं पंढरपूरचं वातावरण नाही. दुसरी गोष्ट, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महाआघाडी अशी निवडणुकीचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न होत असला तरी ही निवडणूक 2 गटामध्ये होते. जे की मोहिते पाटलांचा जिल्ह्यामध्ये जो जुना गट होता तो गट आणि भारतीय जनता पार्टीमधील आता जयकुमार गोरे यांचा जो गट आहे, त्या 2 गटामध्ये ही निवडणूक होताना दिसते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ऐन वेळेला कुठला विषय पुढे येईल आणि मतदान कसं होईल हे निश्चितपणानं सांगणं थोडंसं धाडसाचं वाटतंय असं मला वाटतं. काय वाटतंय तुम्हाला, ह्यांना जो मुद्दा मांडला की अशा पद्धतीचं परिचारक भूमिका घेतील? काय झालं माहिती आहे का, सोलापूर जिल्ह्यामध्ये 2024 पासून आज मोहिते पाटील जात्यामध्ये आहेत आणि बाकीचे सगळे सुपात आहेत. भाजपमध्ये येऊन उद्या एकेकाचा नंबर लागेल, याचा परिचारकांचा नंबर लागलेला आहे. परिचारकांना डावललं आहे. आधी मोहिते पाटलांना हॅरेस करायचा प्रयत्न झाला, आता परिचारकांना. त्याच्यामुळं मोहोळ असेल, माढा असेल, करमाळ असेल, ह्या भागातले सुद्धा जे राजकीय नेते पूर्वीपासून मोहिते आणि परिचारक यांच्याकरता काम करत होते किंवा मोहिते पाटलांचा गट म्हणून काम करत होते, ते कदाचित लोकसभेला जसं सर्वसामान्य मतदारांनी लोकसभेला मतदान केलं तसं नगरसेवक सुद्धा आपल्या जिल्ह्यात आपला नेता असावा, आपल्या एखाद्या नेत्याच्या हाताखाली आपण काम करावं, आपल्याला आपली कामं व्हावीत, असा सुद्धा विचार करू शकतात या निवडणुकीच्या निमित्तानं. परिचारकांना डावललं, ठीक आहे, परिचारकांचा क्लेम होता, ते मागच्या वेळी होते, तरीसुद्धा परिचारकांना द्यायला पाहिजे होतं. एक तर ज्येष्ठ आहेत, 2013 पासून काम करतायत आणि राजेंद्र राऊत हे सुद्धा भाजपमध्ये आणलं ते त्यांनीच आणलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सोलापूर महापालिकेमध्ये सत्ता तुमची मिळालेली आहे, अशा वेळी तुम्ही जुन्या लोकांना विसरायला लागला. म्हणजे मोहिते पाटील तुम्हाला नको, तर केवळ फक्त निंबाळकरांना उमेदवारी मागितली का, त्यांना विरोध करता म्हणून त्यांना बाजूला काढलं. आज परिचारकांनी उमेदवारी मागितली, त्यांना बाजूला काढलं. अशा पद्धतीने आता बाकीचे जे नेते आहेत मोठे, राजन पाटील असतील किंवा दिलीप माने, हे जे पक्षात आलेत, ही पण लोक तसा आतून विचार करत असेल ना काहीतरी, की आज ह्या जर एवढ्या मोठ्या नेत्यांना आज डावलं जात आहे, जे जिल्ह्याचं राजकारण करत होते, सहकार्याचं राजकारण करत होते, हे सगळं यांच्या हातामध्ये होतं, मोहिते आणि परिचारकांचं. अशा वेळी आपण सुद्धा आज ना उद्या जात्यामध्ये जाऊ शकतो हे त्यांनाही माहिती आहे. क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता एका कारणामुळे का बळावते, तर पूर्वी सोलापूर जिल्ह्याचं जे राजकारण होतं, विधान परिषदेच्या उमेदवारीपासून ते जिल्ह्यातले जे स्थानिक जिल्हा परिषदेचे सभापती निवडी असू देत किंवा इतर कुठल्याही निवडी असू देत, ह्या स्थानिक पातळीवर नेते मंडळी एकत्र येऊन बसून निर्णय घेत होते. पूर्वी परिचारक, मोहिते पाटील, त्याचबरोबर जिल्ह्यात इतरही काही नेते, ह्या नेत्यांनी जिल्ह्याचं राजकारण केलेलं होतं. मग सहकारी DCC बँक असो, जिल्हा परिषद असो, त्यामुळे यांचा एक जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा होता. परंतु जेव्हापासून भाजप सत्तेत आली तेव्हापासून जिल्ह्याचं राजकारण हे हळूहळू जिल्ह्याच्या नेत्यांच्या हातातून निष्ठत गेल्याचं दिसून येते.
कारण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष जरी असला तरी या जिल्ह्याचं जर निरीक्षण केलं तर नेते तेच आहेत. तो जयकुमार गोरे सांगतात की आमच्या जिल्ह्यात एवढी ताकद वाढली, तेवढी ताकद वाढली. ही सूज आहे, बाहेरून आणलेली सूज आहे. आता सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे. तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जे काय विधान केलं ते अत्यंत चुकीचं आहे. मूळचे हे 616मध्ये जवळजवळ 450 ते 500 हे काँग्रेसवालेच आहेत. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की बाबा 16 तरी मतं त्यांच्याकडे आहेत का. हे सरंजामशाहीचं बोलणं झालं. हे राजकारणामध्ये अशा पद्धतीचं बोलणं हे नाही चालत. आणि दुसरं राहता विचार केला तर सोलापूरचं निवडणूक, सोलापूरची सीट भाजपनं हे परिचारकांनाच द्यायला पाहिजे होती, कारण त्यांचा तो अधिकार होता. मग आमच्या दृष्टिकोनानं, आमच्या माहितीप्रमाणे फडणवीस साहेबांनी जातीचं राजकारण इथं बघितलेलं आहे. 2024च्या पूर्वी जरांगे आंदोलन फार्मामध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातला एकही भाजपचा नेता जरांगेला अंगावर घ्यायला तयार नव्हता. ते सर्व जिल्ह्यातले प्रथम राजाभाऊ राऊत यांनी बार्शीतून त्यांना कडाडून विरोध केला, त्यांच्या विरोधात आंदोलन लावलं. त्याचा परिणाम म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये जरांगेंनी बार्शीमध्ये येऊन सभा घेतली आणि राऊत पराभूत होण्यास ते कारणीभूत ठरलं. त्याचीच बक्षिसी, त्याचंच हे ते त्यांना दिलेलं आहे की काय असं आम्हाला वाटतं. की हा सोलापूर जिल्हा पूर्वीपासून मग म्हटल्याप्रमाणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुकी होते, स्थानिक नेत्याला जवळ करून किंवा स्थानिक नेतेही निवडणुकीचा उमेदवार ठरवत होते. आणि मुळात आता पक्षीय राजकारण ताटामध्ये आज जो तो गट संपवण्याच्या नादात BJP आपला पक्षसुद्धा इथं एक प्रकारे मायनसमध्ये जाताना ह्या निवडणुकीच्या दृष्टीने दिसत आहे. दबाव म्हणा किंवा माझं म्हणणं असं की भाजपची अतिमहत्वाकांक्षा प्रत्येकाला बरोबर घ्यायचं आणि पक्षाचं चिन्ह रुजलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं पालकमंत्री काम करत आहेत. आणि पालकमंत्री त्यामुळं निधी देण्याबाबत महायुती सरकारी सरस ठरते पहिल्यापेक्षा. त्यामुळे जरी पद नाही मिळालं तरी निधी देण्याचं किंवा योजना वगैरे कोणते मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो आहे. रस्त्याला साध्या कोट्यवधी रुपये मिळतो आहे. त्यामुळं ही दबाव म्हणण्यापेक्षा किंवा पुढची कामं सोपी होण्यासाठी अनेक नेते हे भाजपच्या महायुतीच्या वळचटण्याला लागलेत. आणि महायुतीचं जर म्हणायचं तर पालकमंत्र्याच्या विरोधात वातावरण अतिशय म्हणजे पालकमंत्र्या विरोधात नाराजी आहे महायुतीचे. भाजप सोडून शिवसेना आहे. आपण इथं बघितलं पंढरपूरला एक मेळावा, 2 मेळावे झाले, तर त्यामध्ये उघड पालकमंत्र्याच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात होती. कोणते मुद्दे आहेत त्यामध्ये? विश्वासात घेतलं जात नाही 1, 2 महायुतीमधला घटक पक्ष म्हणून त्यांना निधी देण्याबाबत 1, ही 2 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. बघितलं तर आता कसं आहे, पूर्वी जसं मोहिते पाटील आणि जे काही ज्येष्ठ लोक होते त्यांच्या हातात सगळं राजकारण जिल्ह्याचं असायचं आणि सगळे निर्णय जिल्ह्यात व्हायचे. पण अलीकडच्या काही आता बघितलं गेल्या काही दिवसातलं तर सगळे निर्णय वरिष्ठ पातळीवर व्हायला लागलेत. जिल्ह्याच्या हातात काहीच राहिलं नाही आणि ज्याला अपेक्षा असते किंवा आपल्याला उमेदवारी मिळेल किंवा काय असेल तर त्याला म्हणजे एकदम निग्लेक्ट केलं जातं आहे. मग ह्याचा कुठंतरी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होती. भारतीय जनता पार्टीचे प्लस पॉईंट कोणते वाटतात तर निगेटिव्ह कुठले वाटतात तुम्हाला? सध्या असं आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे हे तो मुमकिन आहे. आता आपण निवडणूक अजून सुरुवात व्हायची, अर्ज भरायचे आहे, त्या पहिल्याच ह्याच्यात बघितलं की आपण त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारात आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज कसा बाद केला. त्याचबरोबर त्यांना बाद केला का झाला निवडणूक आहे? आता आपण बघितलं की राजकारण कसं झालं, कशा पद्धतीनं, आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी सांगितलेलं आहे ह्याच्या मागं कसं राजकारण झालेलं. तर हे साताऱ्यामध्ये सुद्धा बघितलं की आपण तिथं सुद्धा त्यांचे एवढे उमेदवार नसताना त्यांनी तिथं बदल घडवून आणला. त्याच पद्धतीनं पंढरपूरमध्ये सुद्धा आता निवडणूक म्हणलं तर सगळ्याशी मैत्रीपूर्व संबंध लागतात. राऊत आले होते आपल्या इथं. राऊतांनी सांगितले की माझे सगळ्या पक्षातील लोकांशी संबंध आहेत व्यवस्थित, बरं का. सगळ्या पक्षातील लोकांशी माझे संपर्क आहे, संबंध आहेत, ते मला मदत करतील आणि ह्याचा त्यांना कुठं तर फायदा होईल आहे. आणि आजपर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं जर बघितला तर सुभाष बापू देशमुखांनी युनुसभाई शेखच्या विरोधात जी निवडणूक लढवली होती विधान परिषदेची, त्यावेळेला फक्त 70 मतं भारतीय जनता पार्टीकडे होती आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमधून सुभाष बापू निवडून आले होते. मागच्या परिचारकांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं बहुमत होतं तरी देखील परिचारक निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये उमेदवाराचा वैयक्तिक संपर्क किती आहे? आणि मगाशी कुणीतरी सांगितलं की
हे नेते जुनेच आहेत, फक्त पार्टीचं लेबल नवीन आहे. भाजपमध्ये गेलेली लोक हे काय भाजपच्या मूळ RSSच्या विचाराचे किंवा मूळ विचाराचे नाहीत, हे काँग्रेसच्या विचाराची माणसं आहेत. त्यामुळं त्यांचा संपर्क आणि त्यांचे जे वैयक्तिक संबंध आहेत या संबंधावरतीच ही निवडणूक होणार आहे. आणि त्यामुळं या निवडणुकीत भाजपची जी आकडेवारी आहे, भाजप ज्या आकडेवारीवरती हिशोब करत आहे ती कुठंतरी थोडासा भाजपचा अंदाज चुकतोय असं माझं मत आहे. अगं आपण जर गेलो मागच्या याच्यामध्ये तर निंबाळकरांची खासदारकीची निवडणूक असेल पहिली दुसरी, त्या निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटलांनी जेवढं काम केलं तेवढं कुणी केलं नाही, एकटे सभा गाजवायचे. मात्र त्या शहाजीबापूला आम्ही पाडलं भाजपने असं सांगोल्याच्या व्यासपीठावर भाजपच्या व्यासपीठावर सांगण्यात आलं आणि बाबासाहेबांना मदत केली होती म्हणून. जर अशी अवस्था असेल तर आज शहाजीबाबू पाटील फॉर्म भरायला आले असतील पण ते कोणाचे काम करतील काहीच माहीत नाही आहे. त्यामुळं ही जी निवडणूक आहे ना ही मजेशीर होणार आहे. जर समजा भाजपचा उमेदवार निवडून आला तर पालकमंत्र्यांची कमाल आहे, त्यांना अजून एक यश मिळालं म्हणून आहे. नाही आला तर सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी पुन्हा विचार केला की बाबा बाहेरचं नेतृत्व नको आपल्याला, आपलं घरचं भांडणं आपण मिटू. जसं मोहिते पाटील म्हणले आमचं घरचं भांडणं आहे, आमचं आम्ही मिटू. आणि मगाशी तुम्ही एक विषय काढला होता, हे 4 आमदार. खरं तर हा जिल्हा महाविकास आघाडीचा आहे, 6 आमदार आहेत आणि 3ही खासदार जे आहेत धाराशिव, पंढरपूर, सोलापूर आणि माढा, सगळं लोकांच्या मनामध्ये महाविकास आघाडी आहे, नेत्यांच्या मनामध्ये भाजप आहे फक्त. त्याच्यामुळं हा मतदार आता शून्य मतदार सगळ्या मतदारांचा विचार करून जर मतदान करणार असेल तर वेगळं घडू शकतं. आम्हाला ही जी सगळी निवडणूक आहे ना, या निवडणुकीमध्ये 616 मतदार आहेत. त्यामध्ये बहुतांश जे मतदार आहेत ते सगळे मराठा समाजाचे आहेत आणि दोन्ही उमेदवार मराठा समाजातीलच उभे राहिलेले आहेत. त्यामध्ये काय आहे की जरांगे पाटील जे काय आदेश करतात ना त्यावरती ह्या सगळ्या विजयाचं इंगित अवलंबून असणार आहे. कारण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी राजाभाऊ राऊत यांना मतदान करू नये समाजानं अशा पद्धतीचे आदेश काढले होते आणि त्या आदेशाची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली आणि राजाभाऊ राऊत यांचा पराभव झालेला होता. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जरांगे नेमकी काय भूमिका घेतात आताच भाजपनं निर्णय पण मराठा समाजाचा काल घेतले चांगले सकारात्मक आहे, ह्याचा काहीतरी परिणाम होईलच ना. हां बरोबर आहे. मग त्यांना वाटलं की बाबा भाजपनं आपल्याला समाजाला न्याय दिलेला आहे तर त्या पद्धतीनं ते म्हणतील की राजाभाऊ राऊत यांना मतदान करा अशा पद्धतीचे ते आदेश काढतील. ते आदेश काढला तर मग बहुमतानं राजाभाऊ राऊत जे आहेत ते विजयी होतील. तर हे अनेक मुद्दे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजून दिवस भरपूर आहेत, अनेक घडामोडी घडणार आहेत. आपण वेळोवेळी ह्या ज्या घडामोडी आहेत या जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मुंबई तक. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.